नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मसाला दूध बनवतो आहे. तर हे दूध बनवण्यासाठी काजू, बदाम आणि पिस्ते लागतील. तर आपल्याला सुखा मसाला बनवायचा असेल तर हे आपण गरम करून पॅनमध्ये मिक्सरला फिरवून स्टोरेजसाठी सुका मसालाही बनवू शकतो. पण आज आपण इथं भिजवून वापरणार आहोत. तर दूध ठेवलं एका बाजूला. तर 1 पाऊण लिटर दूध घेतले मी, 3 मोठे ग्लास साधारण. आणि आता मसाले वाटून घेऊ. तर दूध हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुरुवातीला 2 ते 3 खारका बी काढून घेतल्या आणि बारीक करून मिक्सरला फिरवून घेतल्या. आता यामध्ये काजू भिजवलेले एक 5 ते 6 आणि सोबतच बदाम एक 4-5 भिजवलेले. तर ते घालून फिरवून घेऊ मिक्सरला. बारीक अशी पेस्ट बनवून घेऊ. तर यामध्ये पाव चमचा हळद. तर केशरी वापरतोच आपण यामध्ये, पण जर केशर नसेल तर हळद, किंवा जरी केशर वापरलं तरी हळद घातली तरी अजून थोडं आरोग्यवर्धक अशी घरची हळदही वापरतो आहे आपण या ठिकाणी. आणि दुधामध्ये घालून घेऊ. तर दूध हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही. तर दूध आधी या ठिकाणी मी गरम करून गार केलेलं घेतलं होतं. जर आपण पॅकेटमधलं वापरलं तर अजून थोडा वेळ लागतो दूध गरम व्हायला. तर काजू, बदाम आणि पिस्ते बारीक करून घेतले, तर हेही घालू आणि मिक्स करून घेऊ. तर बासुंदीला दूध आपण थोडं आटवतो, पण या ठिकाणी मसाला दूध खूप जास्त वेळ आटवायची काही गरज नाही. तर जे आपण मसाला मिक्सरला फिरून वापरतो आहे त्यामुळे दाटसर असं छान बनलं जातं दूध. तर अगदी 5 ते 7 मिनटामध्येच हे मसाला दूध तयार होतं. पाहू शकता मस्त असा कलरही आला आहे. आता यामध्ये 1 चमचा जायफळ आणि वेलची पूड मिक्सरला बारीक करून घेतली. थोडीशी साखर घातली होती आणि मिक्सरला फिरवून घेतली. तर मस्त असं सुगंधित दूध बनतं. यामुळे नक्की वापरायचं वेलची आणि जायफळ जर मसाला दूध आपण बनवत असेल तर असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे असे नवीन नवीन साधे सोपे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर साधारण 3 ग्लास इतकं दूध घेतलं होतं मी. तर यामध्ये साखर घालूया. तर साखर आपण चवीनुसार कमी जास्त करू शकतो. 2 ते 2.5 मोठे चमचे साखर घेतली मी. तर साखर घालून शेवटी एक 4-5 मिनटं दुधाला उकळी काढून घेऊ, म्हणजे या ठिकाणी आपलं मसाला दूध जे आहे ते तयार आहे. तर पाहू शकता किती मस्त कलर आला आहे. तर यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता आणि खारकाही वापरल्या, त्यामुळे दुधाला खूपच छान वेगळी अशी चव येते. आणि शेवटी यामध्ये आपण थोडंसं मधही वापरतो आहे, त्यामुळे साखरही सुरुवातीला मी थोडी कमी घेतली. कमी म्हणजे अगदी खूप जास्त नाही, कमी नाही, असं प्रमाण वापरलं आहे आपण. 3 ग्लास दूधमध्ये 1-2.5 मोठा चमचा साखर. तर कमी जास्त प्रमाण करू शकतो. पाहू शकता 1-5 मिनटं उकळी काढून या ठिकाणी मस्त असं आपलं मसाला दूध तयार आहे. तर या ठिकाणी मी ग्लासमध्ये काढून घेते दूध. तर पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे. तर हे थोड्या वेळानं 1 तासाभरानंतर अजून थोडंसं दाटसर होतं आहे, त्यामुळे हलकं पातळ ठेवायचं आहे. आता वरूनही थोडेसे काजू, बदाम घालून घेऊ आणि मस्त असं सजवून घेऊ या ठिकाणी आपण. तर कोजागिरी पौर्णिमा असो किंवा नियमित मुलांसाठी आपण हे मसाले दूध बनवून देऊ शकतो, आरोग्यवर्धक असं. तर मस्त असं दूध बनलं गेलं आहे. तर वरून एक अर्धा चमचा मध घालून घेऊ. तर पौष्टिक असं मसाला दूध रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. तर या ठिकाणी मसाला दूध बनवण्यासाठी मी म्हैशीचं दूध घेतलं होतं. तर तुम्ही आवडीनुसार म्हैशीचं, गाईचं दूध घेऊ शकता.